म्हणजे युद्ध युद्ध फक्त युद्धाच्या नावाखाली ओरवाड्याचा कारभार चालू आहे. काल संगमनेरला गेलो होतो. येताना एका गावकड्याच्या बाजारात थांबलो. भाजीपाला खरेदी करायचं होतं. 20 रुपयाला अर्धा किलो वांगे घेतले. त्याच्यानंतर शेपूपालकची 10 रुपयाला जुडी घेतली. त्यावेळेस तिथं 30 रुपयात 3 टरबूज विकत होते. द्राक्षे 100 रुपयाला 1.5 किलो विकत होते. बटाटा 8 रुपये किलो विकत होता आणि 1.5 किलोचे कोबीचे गड्डे 20 रुपयाला 2 मिळत होते. आणि माझ्या सोबत म्हणजे माझ्या शेजारी जो भाजीपाला घेत होता तो म्हणत होता भाजीपाला महाग झाला. अवघड आहे. आंब्याची बाटली 100 रुपयाला आहे. चोई चिकून 2000 रुपयाला. हिशोब पुढे लावायचा. कमीत कमी दिसतंय आपल्याला की आपण जे कोण भाजीपाला घेतो हा शेतकरी आहे. त्याचं कोणतरी थोडं मोका डागळ्या हाताने भाजीपाला खरेदी करावं असं मला वाटतं. आज युद्ध युद्ध म्हणून ओरडताय. सीझनला तोच परत उभा राहणार आहे माल पिकवायला. थोडा विचार करावा या गोष्टीचा. जर पुढे शेतकरी कोण आपण भाजीपाला खरेदी करतोय तर थोडा हात ढिल्ला करावा. परिस्थिती खूप अवघड आहे. कुठल्याच मालाला भाव नाही. सगळ्याच पिकांची परिस्थिती अशी. धन्यवाद. नाही त्याचं जगणं निसर्गावर आहे आणि त्यानं ठरवलेल्या मालाला भाव ठरवायचा अधिकार त्याला नाही. तर तो सगळ्यांचा बापच आहे. तुमचं काय